नमस्कार बालमित्रांनो, किड्स स्टोरी टाइम ह्या चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे. बालमित्रांनो, आज आपण भित्रा ससा ही गोष्ट ऐकणार आहोत. चला तर ऐकूया भित्रा ससा ही गोष्ट. एक घनदाट जंगल होते. तिथे सर्व प्राणी खूप आनंदाने एकत्र राहत असे. त्या जंगलात एक ससा राहत होता. तो ससा अतिशय भित्र्या स्वभावाचा होता. कुठलीही छोटीही गोष्ट झाली तरी तो घाबरून जायचा. त्याला प्रत्येक गोष्टीची खूप भीती वाटायची. वाऱ्याची झुळूक जरी आली तरी तो आपले कान टवकारून इकडे तिकडे पाहायला लागायचा आणि घाबरून एखाद्या झुडपात लपायचा. एकदा असाच ससा एका मोठ्या झाडाखाली निवांत आराम करत होता. झाडाच्या फांदीवर पक्षी गोड गाणी गात होते आणि ससा खूपच आनंदी होता. त्याला केव्हा झोप लागली समजलेच नाही. अचानक काहीतरी जोरात आवाज आला. तो झोपेतून जागा झाला. तो इकडे तिकडे पाहू लागला. त्याला काही दिसेना, पण जोरात आवाज आल्यामुळे तो मागे पुढे न पाहता पळत सुटला. आवाज प्रत्यक्षात झाडावरून पडलेल्या एका वाळक्या फांदीचा होता. पण ससा एवढा घाबरत होता की त्याला वाटलं नक्कीच काहीतरी भयंकर घडले. कदाचित आभाळ कोसळले आहे. तो पळत सुटला. पळत असताना तो मोठ्याने ओरडत होता, आभाळ कोसळले, आभाळ कोसळले. तो पळत येताना पाहून हरणीने त्याला विचारले, ससे दादा, काय झाले? अगं हरिणताई, काय सांगू तुला, माझ्या पाठीवर आभाळ कोसळले. तो एवढा घाबरलेला पाहून हरिणही घाबरली. ससा तिला म्हणाला, तूही इथे थांबू नको, आभाळ येतेही पडेल. त्याचे हे बोलणे ऐकून तीही त्याच्याबरोबर पळू लागली. वाटेत जिराफ उभे होते. त्याने त्या दोघांना का पळत आहे विचारले. त्याने सांगितले की आभाळ पडले आहे. ते दोघे एवढे घाबरून सांगत असल्यामुळे जिराफही काहीही विचार न करता त्यांच्याबरोबर पळायला लागला. ते तिघे पळत येताना पाहून कोल्हाही त्यांच्याबरोबर पळत सुटला. वाटेत त्यांना हत्ती उभा असलेला दिसला. ते हत्तीला सांगू लागले की आभाळ कोसळले आहे आणि ते इथेही कोसळेल. हत्ती त्यांना विचारू लागला, कुणी सांगितले? सर्वजण सशाने सांगितले असे सांगू लागले. पण सशाची अवस्था पाहून हत्तीलाही खरंच वाटले की आभाळ कोसळले असेल. सगळेच सशाच्या मागे धावू लागले. त्यांना वाटलं की खरंच काहीतरी मोठं संकट आलंय. थोड्याच वेळात जंगलातील बरेच प्राणी सशामागे धावत होते. प्रत्येकजण घाबरून विचारत होता, काय झाले? पण कोणीच थांबून विचार करायला तयारही नव्हतं. ते सशाला विचारत आणि ससा उत्तर देत, आभाळ कोसळले, आभाळ कोसळले. त्याच्या घाबरलेल्या आवाजामुळे बाकीच्यांनाही वाटलं की काहीतरी भयंकर घडले. अखेरीस जंगलातील सिंहाने या सगळ्यांना पळताना पाहून काय झाले विचारले. तो राजा होता आणि तो शांत, धीर, गंभीर स्वभावाचा होता. तो मोठ्या आवाजात गरजला, थांबा सर्वजण. सिंहाची गर्जन ऐकताच सगळे प्राणी जागच्या जागी थांबले. सिंहाने विचारलं, काय झालं? तुम्ही एवढे घाबरून का धावताय? तेव्हा सशाने घाबरलेल्या आवाज सांगितलं, मी ऐकलं आहे की आभाळ कोसळले. सिंहाने शांतपणे विचारलं, कुठे ऐकलं? हे तुला कसं कळलं? ससा म्हणाला, मी झाडाखाली बसलो होतो, माझी झोप लागली होती आणि अचानक मोठा आवाज झाला, तेव्हाच मी धावत सुटलो. सिंहानं विचारलं, चला आपण सगळ्यांनी जाऊन बघू की खरंच आभाळ कोसळले का? सिंह सगळ्या प्राण्यांना घेऊन त्या झाडाच्या जवळ आला. तिथे सर्वजण पाहू लागले की काय पडलं आहे. सिंहानं पाहिलं तर काय, वाळकी फांदी तुटून खाली पडलेली होती
सिंह म्हणाला, "पहा, आभाळ कोसळलेलं नाही. हा आवाज केवळ या फांदीचा तुटण्याचा आहे." हे ऐकून सर्व प्राणी सशाला हसू लागले. ते हसताना पाहून ससा खूप लाजला. त्याने सिंहाकडे माफी मागितली आणि म्हणाला, "माझ्या घाई गडबडीत मी सगळ्यांना घाबरवलं." ससा खूप गांगरून गेला होता. सिंह म्हणाला, "भविष्यात काहीही झालं तरी घाबरून पळण्याआधी विचार करा. छोट्या गोष्टींना मोठं संकट समजू नका." सशाची चांगली फजिती झाली होती. तो तिथून पळत सुटला आणि झुडपात जाऊन लपला. त्या दिवसापासून ससा शांत आणि धाडसी होण्याचा प्रयत्न करू लागला आणि जंगलात सगळे प्राणी पुन्हा बालमित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला हे शिकवण मिळते की कोणत्याही परिस्थितीत घाबरून निर्णय घेण्याआधी नेहमी शांत राहून विचार करा, कारण छोटी गोष्टही भीतीमुळे मोठी वाटू शकते. जर आपण घाईने निर्णय घेतला की तो चुकण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे आपलेच नुकसान होऊ शकते. संयमाने व शांतपणे घेतलेल्या निर्णयामुळे मोठे होणारे नुकसान टळू शकते.